सर्वांना नमस्कार. विश्लेषणात्मक समुदाय संपर्कात आहे गुरु मार्केट्स. आम्ही कंपनीबद्दल सारांश डेटासह प्रारंभ करतो. थोडे पुढे आपण प्रत्येक पॅरामीटरचा अधिक तपशीलवार विचार करू. आवश्यक असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता. आम्ही तुम्हाला कंपनीच्या सर्व मापदंडांचा काळजीपूर्वक विचार करण्यासाठी आमंत्रित करतो. आम्ही कंपनीच्या सध्याच्या कामगिरीचे पुनरावलोकन करू. पेपॅल होल्डिंग्ज इंक, तिकर PYPL. हे पुनरावलोकन त्यावेळच्या वर्तमान माहितीवर आधारित आहे. मार्च 27, 2025. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी पेपॅल होल्डिंग्ज इंक उपवर्गातील आहे. पेमेंट्स 62 संस्था विश्लेषणात भाग घेतात, जे खूप प्रातिनिधिक आहे. आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरचे टेबल पाहू. अभ्यासाधीन कंपनीसाठी एकूण निकाल 10 पैकी 5.5 गुण. उपवर्गासाठी सरासरी आहे 0.9 गुण. जर तुम्ही अगदी विस्तृतपणे पाहिले तर एकूणच आमच्या संपूर्ण बाजारपेठेत. चला पाहू. संपूर्ण US स्टॉक मार्केटचा सरासरी निकाल 1.9 पॉइंट्स आहे. कंपनीसाठी 5.5 स्कोअर विरुद्ध पेपॅल होल्डिंग्ज इंक. कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करणे. पेपॅल होल्डिंग्ज इंक आणि उपश्रेणी शेअर्स. गेल्या 12 महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू शकतो. पेपॅल होल्डिंग्ज इंक 8% गतिशीलता दर्शविली. 16.9% उपवर्गासाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध. हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही, परंतु आपण ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल. पेपॅल होल्डिंग्ज इंक मूल्य $69.23 अब्ज आणि उपश्रेणीचे भांडवल $1,835 अब्ज आहे. पेपॅल होल्डिंग्ज इंक 3.772% वाटा आहे आणि उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे ताळेबंद भांडवल $20.36 अब्ज अंदाजे आहे. $212 अब्ज उपश्रेणीच्या ताळेबंद भांडवलासह. पेपॅल होल्डिंग्ज इंक 9.622% वाटा आहे. बाजार आणि पुस्तक मूल्याच्या समभागांची तुलना केल्यावर आपण खालील पाहतो. व्यापलेला हिस्सा. पेपॅल होल्डिंग्ज इंक स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशनचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये 3.772% आहे. पुस्तक मूल्य 9.622% आहे. एक्सचेंज व्हॅल्यूच्या शेअरपेक्षा हे 155% जास्त आहे. बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपवर्गातील पुस्तक मूल्य चांगले 1 पॉइंट. विश्लेषित संस्थेच्या कर्ज दायित्वांची रक्कम $11.81 अब्ज इतकी आहे. बुक व्हॅल्यूचे कर्ज हे कंपनीच्या भांडवलाच्या 58% आहे. कंपनीच्या कर्ज दायित्वांवर परिणाम सहन करण्यायोग्य 0 गुण. कंपनीचे बाजार मूल्य आणि नफ्याचा समतोल 16.7 आहे. उपवर्गातील सरासरी 29.8 आहे आणि उपवर्गातील सरासरीपेक्षा 44% कमी आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा नफा $4,148 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यात भविष्यातील कमाई $5,221 दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे, जे आताच्या तुलनेत 25.9% अधिक आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनी मूल्य आणि महसूल यांचे गुणोत्तर 2.2 आहे. उपवर्गासाठी सरासरी 6.2 आहे, जी उपवर्गापेक्षा 65% कमी आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या स्टॉकच्या किंमतीचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट.
गेल्या 12 महिन्यांचा महसूल $31,790 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल $40,020 दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे. आणि हे सध्याच्या क्षणापेक्षा 26% अधिक आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. मार्जिन 13.1% आहे, सरासरी 20.6% उपवर्गासाठी. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 7.6% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य 0 गुण. उपश्रेणीनुसार कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा 5.256% आहे, जे बाजार भांडवलाच्या हिश्श्यापेक्षा 39% जास्त आहे. आणि ही वस्तुस्थिती कंपनीच्या शेअरच्या किमतीतील असमतोल दर्शवते. पेपॅल होल्डिंग्ज इंक कदाचित कमी लेखण्याच्या दिशेने. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बाजार भांडवलाची रक्कम $2,837,000 आहे आणि उपश्रेणीसाठी $3,953,000. उपश्रेणी सरासरी आणि संस्थेच्या कामगिरीमधील फरक 28.2% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यमापन चांगले 0.5 गुण. प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे प्रमाण $170,000 आहे. उपवर्गातील सरासरीसह $132.5 आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 28% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल $1,303 आहे. उपश्रेणीमध्ये $642,000 आहेत. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 103% आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईच्या वाट्याचा अंदाज चांगले 0.5 गुण. लहान व्यवहारांचे प्रमाण 3.3% होते. उपवर्गासाठी सरासरी 1.8%. हे एक लहान पेरणे सूचक आहे. तांत्रिक निर्देशक 14 कंपनीसाठी 43% पातळी दाखवते. पेपॅल होल्डिंग्ज इंक. तर उपवर्गासाठी RSI पातळी 51% आहे. सरासरी उपवर्गातील समभाग कंपनीच्या शेअर्सपेक्षा जास्त उद्धृत केले जातात. पेपॅल होल्डिंग्ज इंक. कंपनीच्या शेअर्सचे वास्तविक मूल्य अंदाजे $69.96 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे $94.28 आहे. वास्तविक अंदाज आणि एकमत अंदाजाची गतिशीलता अंदाजे 35% आहे. चला ऑर्डर टेबलवर जाऊया, जे उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये मदत प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. सिक्युरिटीजच्या विश्लेषणावर आधारित पेपॅल होल्डिंग्ज इंक. माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली. गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे. ऑर्डर उघडू नका, कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गुरु मार्केट्स. तुम्ही सर्व खरोखरच संपूर्ण ग्रहावरील सर्वात छान प्रेक्षक आहात.